आगामी विधानसभा निवडणूक बाळासाहेब थोरातांविरोधात लढवण्याची सुजय विखेंची इच्छा। जागा वाटपाआधीच थोरात यांच्या मतदारसंघात सुजय विखेंची संकल्प सभा। या सभेतून विखेंचा थोरातांवर निशाणा। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरेंच्या सेनेला मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी। पोटनिवडणूक आणि लोकसभेला ठाकरेंनी मन मोठं केलं, आता काँग्रेसने मन मोठं करावं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा। लक्ष्मण ढोबळेंनी घेतली शरद पवारांची भेट। 2 दिवसात भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार। अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडत असल्याचं ढोबळे यांचं वक्तव्य। संगमनेर मतदारसंघात थोरातांना धक्का। बेमगिरी गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश। याच गावातून सुरू झाली होती जयश्री थोरातांची संवाद यात्रा। भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांचा ठाकरे गटात प्रवेश। सिल्लोड सोयगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग। पक्षप्रवेशावेळी अंबादास दानवेंचीही उपस्थिती। सांगोल्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। भाजपचे राजन तेली ठाकरे गटात। तेलींप्रमाणेच इतर कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करतील। पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मोहोळमधील शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट। मोहोळ मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास क्षीरसागर इच्छुक। नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मिळत नसल्यानं गणेश नाईक भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता। ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्षाची चाचपणी सुरू। ठाणे शहर मतदारसंघावर शिंदे गटाच्या 2 नेत्यांचा दावा। मीनाक्षी शिंदे आणि संजय भोईर यांनी केली उमेदवारीची मागणी। सध्या या मतदारसंघात भाजपचे संजय केळकर हे आमदार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उमेदवार जवळपास निश्चित। मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी, पश्चिममधून राजू शिंदे, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी, कन्नडमधून उदयसिंग राजपूत तर सिल्लोडमध्ये सुरेश बनकर निवडणूक लढवणार। समाजवादी नंतर शेतकरी कामगार पक्षाचीही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका। आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यानं शेकाप बाहेर पडण्याच्या तयारीत। सांगोला मतदारसंघावरून शेकापमध्ये नाराजी। अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 6 विधानसभा जागांवर काँग्रेस लढणार। काँग्रेस नेते सुनील देशमुख यांची माहिती। वडनेरात ठाकरे गटाला तर मोशीची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जाणार असल्याचीही दिली माहिती। नाशिकमधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली अध्यक्ष प्रशांत जाधव यांची भेट। नाशिक पश्चिम विधानसभेसाठी आमदार सीमा आहेर यांच्या उमेदवारील इतर इच्छुकांचा विरोध। महाविकास आघाडीत प्रत्येकाची इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे। शरद पवारांनी जयंत पाटलांचं नाव घेऊन बॉम्ब टाकल्यानं मवियात चलबिचल। अजून पुढे काय होतंय ते बघत रहा, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संदीप बाजोरिया यांचा यवतमाळ मतदारसंघावर दावा। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का याकडे लक्ष। पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी। सुजित झावरे आणि माधवराव लामखडे इच्छुक असताना तिसऱ्याच नावाची चर्चा। आज अजित पवारांच्या सभेवेळी झावरे लामखडे शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत। शिर्डी मतदारसंघात नवा ट्विस्ट। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी घेतली भाजपच्या राजेंद्र पिपाळांची भेट। पिपाळांच्या निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भाजप नेते माजी खासदार राजेंद्र गावित फडणवीसांच्या भेटीला। पालघर विधानसभेसाठी राजेंद्र गावित इच्छुक। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता। 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार। इंदापुरात तिरंगी लढत होण्याचा अंदाज।
सांगलीच्या वाळवी मतदारसंघातून सदाभाऊ खोत विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. महादेव जानकर आम्हाला पाठिंबा देतील, सदाभाऊ खोत यांच्याकडून विश्वास व्यक्त. भाजपचे वरिष्ठ नेते नवनीत राणांना राज्यसभेवर घेणार. रवी राणांची एबीपी माझाला माहिती, तर आपणच विधानसभा लढवणार असल्याचंही राणांकडून स्पष्ट. बच्चू कडू नेहमी बालिश वक्तव्य करतात. लोकसभेत नवनीत राणांना 28,000चा लीड मिळाला होता. कडूंच्या टीकेला राणांचं प्रत्युत्तर. नवनीत राणांचा पराभव रवी राणांमुळे झाल्याचं कडूंनी केलं होतं वक्तव्य. उमेदवारी जाहीर होण्याआधी संतोष बांगर यांची अर्ज दाखल करण्याची तारीख ठरली. येत्या 24 तारखेला कळमनुरी विधानसभेचा संतोष बांगर अर्ज भरणार. विदर्भातील भाजपचे 4 ते 5 माजी आमदार महादेव जानकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती. वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यातले माजी आमदार संपर्कात. रासपचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष तौसिफ शेख यांची माहिती. सोलापूर मध्य जागेवरून मुस्लिम समाज आक्रमक. महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी, अन्यथा उद्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू. मवियातील मुस्लिम नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना इशारा. भाजप सत्तेत आल्यास संविधान संपवण्याची भाषा करतं, तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात सत्तेत आल्यास संविधान संपवू. संविधान वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा. सुजात आंबेडकरांचं आवाहन. महाविकास आघाडीच्या जागा वाटपापूर्वी मालेगावमधून समाजवादी पार्टीचा उमेदवार जाहीर. अखिलेश यादव यांनी मालेगावातील जन अधिकार सभेत केली उमेदवाराची घोषणा. शान ए हिंद निहाल अहमद समाजवादीचे उमेदवार. छत्रपती संभाजीनगरमधील 6 उमेदवारांना ठाकरेंकडून तयारी करण्याच्या सूचना. दिनेश परदेशींना उमेदवारीचे संकेत मिळाल्यानं कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.